आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। मालेगाव शहरातील सहारा हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती। अनेकांच्या तक्रारीनंतर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा करून दुरुस्तीचे काम सुरू केले। मात्र तब्बल 3 दिवस उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। खड्डा तसाच खोदून पडला आहे। दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी सतत वाया जात असून उन्हाळ्यात आधीच पाण्याचा तुटवडा असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। तसेच हा रस्ता शहरातील मुख्य वाहतुकीचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। वाहनचालक, रुग्णवाहिका तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काम सुरू केले, पण पूर्ण कधी होणार असा सवाल उपस्थित केला। संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी दीपक पवार, मालेगाव।